अंतकाळी देवा व्हावे तुझे स्मरण, अंतकाळी देवा व्हावे तुझे स्मरण। राम राम म्हणता जाव माझा प्राण, आलिया जन्माचे होईल सार्थक। तुझे नाम घेता मिळे मोक्ष, विषय सेविता कोण सुखी झाला, विषय सेविता कोण सुखी झाला। नाही जन्म आला मृती लोकी, आलिया जन्माचे होईल सार्थक। तुझे नाम घेता मिळे मोक्ष। काही सावता म्हणे देवा केली तुमची सेवा, सावता म्हणे देवा केली तुमची सेवा। शेवटचा दिवस गोड व्हावा, आलिया जन्माचे होईल सार्थक। तुझे नाम घेता मिळे मोक्ष। नमो विठ्ठलाराजी पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा
Hare
Hallelujah.
व्हावे तुझे स्मरण अंतकाळी देवा व्हावे तुझे स्मरण राम राम म्हणता जाऊ माझा प्राण आलिया जन्माचे होईल सार्थक तुझे नाम घेता मिळे मोक्ष विषय सेविता कोण सुखी झाला विषय सेविता कोण सुखी झाला नाही जन्म आला मृती लोकी आलिया जन्माचे होईल सार्थक तुझे नाम घेता मिळे मोक्ष काही सावता म्हणे देवा केली तुमची सेवा सावता म्हणे देवा केली तुमची सेवा शेवटचा दिवस गोड व्हावा आलिया जन्माचे होईल सार्थक तुझे नाम घेता मिळे मोक्ष नमो विठ्ठलाराजी पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावडा झालो चराचरी अरे कृपाल उदार रे माझा ज्ञानेश्वर कृपाल उदार माझा ज्ञानेश्वर अरे जगीत वैसा धन्य स्थिरावला कलियुगी असा ज्यांचा जन्म झाला जगी ज्यांची आहे अजामर कीर्ती नमस्कार माझा श्री छत्रपती मूर्ती अरे मन ध्यान धरो रघुनाथ मन ध्यान धरो रघुनाथ
से गावे जन्म जन्म वो सुख पावे। श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज दाव असं वाटलं शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा विठ्ठला विठ्ठला मंडळी प्राप्त प्रसंगी प्राप्त काली कीर्तनरूपी शिवविक्रेत्याने ओढलेला अभंग सर्वांचे परिचयाचे असणार भगवान पांडुरंगाचे रत्न भंडार प्रेम भंडार भक्तीचे सागर वारकरी संप्रदायाचा प्राण याच्या माळ्याच्या समाजामध्ये ज्यांचा जन्म झाला असे महान भगवत भक्त आरणगाव निवासी श्री संत सावता बाबा यांचा चार चरणाचा अति महत्वाचा मानवी जीवनामध्ये मरणाचा विचार करणारा भगवान परमात्माने मनुष्य जन्म दिल्यानंतर काय करावं असा अंतकालीचा विचार करणारा अलौकिक अभंग आहे आणि सुखाचा पत्ता सांगणारा देवाचा पत्ता सांगणारा अभंग आहे। महाराज वर्णन करत अंतकाळी देवा व्हावे तुझे स्मरण राम राम म्हणता जावो माझा प्राण। देवा भगवान पंढरीनाथा परमात्माकडे पायाला मिठी घालून श्री संत सावता बाबा देवाला आठवण करून देता हे भगवान परमात्मा आयुष्यभर मी परमार्थ केला पण अंतकाली इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले प्रतिज्ञा करता देवाकडे भगवंता आयुष्यभर मी तुझं चिंतन केलं नारायणा पण अंतकाली देहातून प्राण जायच्या टायमाला भगवंता मला तुझं स्मरण करून दे आठवण तुम्ही द्यावे पांडुरंग असं विषय सांगतात महाराज। आणि जर देवा तुझं नाव जर माझ्या मुखामध्ये आलं
तर इह लोकाची यात्रा माझी सफल होईल. तुझे नाम घेता, तुझं नाम जर माझ्या मुखामध्ये आलं, मिळेल मोक्ष, मला मोक्षाची प्राप्ती होईल देवा. आणि हे जर साध्य झालं भगवंता, तर हे लोकाची यात्रा अरे आली जन्माचे होईल सार्थक, ह्या देहाचं सार्थक होईल देवा तुझं नाम माझ्या मुखामध्ये आल्याच्या नंतर. आणि तुझं नामस्मरण केल्यामुळे मला मुक्तीची त्या ठिकाणी आणि डिग्री मिळेल. हो. आणि पुन्हा महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये थोडं बदलून सांगतात, या मृत्यू लोकामध्ये कोणी सुखी नाही, कोणी सुखी नाही. मग सांगता मृत्यू लोकामध्ये कोणी सुखी जन्माला आला नाही. आणि जन्म घे प्रत्येक मानवी जीवनाकडे बघितलं संपूर्ण जीव दुःखी आहे. आली या जन्माचे होईल सार्थ, हर विषय सेविता कोण सुखी झाला. सांगा बरं संसारामध्ये कोण सुखी आहे? विषयमध्ये रमण झालेल्या जीवाला विचारा बाबा तुला सुख आहे का? त्याचं एकच उत्तर आहे, ज्योती केशो दुःखी हा बाबा. प्रत्येक मनुष्य दुःखी. विषय सेविता कोण सुखी झाला? कोणी सुखी नाही. नाही जन्माला मृत्यू लोकी, मी संसारामध्ये सुखी असा म्हणणारा मनुष्य जर मृत्यू लोकामध्ये जन्माला आला नाही. आणि देवा एक भगवंता आयुष्यभर मी तुझं चिंतन केलं नारायणा, सार्थ म्हणे देवा हे नारायणा केली तुमची सेवा, पण एकच माझं काम कर देवा, शेवटचा दिवस गोडवा. असा अभंगाचा सर्वसा अभंग माझ्या मायबापा हो. कीर्तनाच्या अगोदर महत्वाची सूचना आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही कार्यक्रम नित्य असतात, काही कार्यक्रम निमित्तिक असतात. आजच्या कीर्तनाचा कार्यक्रम जे घडून आणणारे आमचे हरिभक्त परायण आमचे शरद भाऊ चाळीसगावचे महाजन, फार मोठा तुम्ही दांडगा वशिला लावला माझी तारीख घेण्यासाठी, है की नाही? खूप समाज आला, पण मी हसवणार नाही. ज्या कीर्तनात हसल्या जायचं विठ्ठलाची शपथ ते कीर्तन नाही, पण लोकांना हसवणारा बोला लागतो आज महाराज. जितकं हसवून तितकं, कारण मीच हसलो नाही त्यामुळे मी तुम्हाला हसवणार नाही. जीवन में कीर्तन करने वाले लाखों हैं, लेकिन आचरण वाले बहुत कम है. सांगणारे तर होताना आला, भरपूर आईबद्दल कीर्तनकार सांगतात, पण त्यांचीच माय त्यांच्या जवळ नाही. विठ्ठल विठ्ठल फोन केला म्हणले महाराज कसं करा, तुम्हाला कार्यक्रम द्यावाच लागतो. तारीखच मोकळी नव्हती. आजचा कार्यक्रम चेंज केला. जिथे माझं कीर्तन होतं आज त्या बाबाला तिकडे पाठवलं, कारण त्याच्या जागेवर उद्या मी जाणार आहे महाराज. दांडगा वशीला लावला. जैसा कोर्ट में अगर जज को मिलना है तो वकील का वशीला चाहिए. हेडमास्टर को अगर मिलना है मदरसे में तो चपरासी का वशीला चाहिए. गांव में पुलिस पटेल को मिलना है तो कोतवाल का वशीला चाहिए. राजकारण करना तो दुनिया का मतदान चाहिए. वैसा सत्संग करना है तो किसी का वशीला चाहिए. म्हणून टाळकरी मंडळी, आमचे धरणगावचे वारकरी शिक्षण संस्थेचे तरुण तडफदार विद्यार्थी सुंदर प्रकारचा मृदंगचारी आहे. पीटी मास्तर देखील सुंदर आहे, वाजवणारे सुंदर आहे, ऐकणारे सुंदर आहे, गाणारे देखील सुंदर आहे. वाजवणारे चांगले आहे, ऐकणारे चांगले आहे, म्हणणारे चांगले आहे. आणि मग मी काही एडपट आहे का काय? सगळं वातावरण चांगलं. आणि मंडप डेकोरेशन, हो अरे
अरे मंडप जब इतना सुंदर है तो मंडप वाला कितना सुंदर होगा। मंडप वाला जब इतना सुंदर है तो जिसने कार्यक्रम का नियोजन किया वो कितना सुंदर होगा। नियोजन करने वाला जब इतना सुंदर है तो नियोजन करने वाले के माँ बाप को जिस खुदा ने पैदा किया वो खुदा कितना सुंदर होगा। आज जो कार्यक्रम आहे हरिभक्ती परायण ज्यांची आई साहेब मातोश्री ज्यांचं नाव आहे तुळसाबाई, बरोबर नावातच किती सामर्थ्य महाराज। तुळसाईच्या ह्या पद्धतीने हिंदू धर्माच्या पवित्र संस्कृतीप्रमाणे जसं महाराज देवाची जयंती असते, देवाची जयंती असते, संताची पुण्यतिथी असते आणि आपलं काय असतं श्राद्ध किंवा ही दशकिरिया 13वा 14वा ह्या निमित्तानं माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम माझ्याकडे आलेला आहे। काय ती आई भाग्यवान है हो। हजारों में पुण्यवान वो होता है कि जो भगवान को जान लेता है, करोड़ों में पुण्यवान वो होता है कि जो भगवान को मान लेता है, और लाखों लाखों में पुण्यवान वो होता है कि मरने के बाद तस्करिया को कोई सन्यासी का सत्संग होता है। आज संन्यासाचं कीर्तन म्हणजे त्या आई साहेब देवाची शपथ त्यांना मुक्ती मिळाली। विठाला त्यांच्या मुलानं आपल्या आई बापाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी, आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या 14व्याला महाराज माझा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला। भगवान परमात्मा त्यांना उदंड आयुष्य देव। है वही अरे भाग्यवान जो माँ बाप को चाहे, जो माँ बाप को चाहे, है वही भाग्यवान जो माँ बाप को चाहे, तो औरत को जाए, पागल वो इंसान तो संसार को जाए, है वही भाग्यवान जो माँ बाप को जाए, माँ बाप को जाए। सज्जना हो जगामध्ये सगळं काही मिळेल पण केलेली आई ये पुनः मिलणार नहीं महाराज। जिसने माँ को संभाला उसने खुदा को संभाला, जिसने माँ को गाली दिया उसने भगवान का अपमान किया, जिसने माँ की सेवा किया उन्हें चारों धामों की सेवा किया। आई बापाची सेवा सारखं महाराज सेवा या जगामध्ये कोणची नाही महाराज। हो सगळं तीर्थाचे हे साऱ्या, सगळं तीर्थाचे हे साऱ्या,
नका जाऊ गया काशी. कुठं जायची गरज नाही, लक्षात ठेवा. आई बाप हे सकळ तीर्थाचे सार, माता पिता दैवत थोर. नका जाऊ गया काशी, देव आहे त्यांच्या पाशी. हो, आपल्या जवळ आई बापाजवळ देव आहे. हो, आजकाल कीर्तनकार रामायणामध्ये कीर्तनामध्ये फेटा बांधून मोठ्या गमतीनं सांगत आहेत. त्यांची तुम्ही रामा नाही का, अरे पगली सबुची बडी माँ. आणि आज भाडव्याची माँ याच्या जवळ नाही. 12 महिने आईची सेवा करून रामायणामध्ये पैशासाठी रडून सांगत होत महाराज. अशी मॅटर आहे माझ्याकडे. 35 कीर्तनकाराची यादी आहे माझ्याकडे. देवाची शपथ त्यांची आई त्यांच्या जवळ नाही, फक्त समाजाला सांगतात. असे कॅलेंडरच काढे काही कीर्तनकारांना. श्रावण बाळाचा फोटो, एका पाड्यामध्ये आई, एका पाड्यामध्ये बाप, मातृदेव भव त्याच्यावर लिहिलेलं. आणि त्याचं मेडिकल तपासून खरं मला तुझी माई कुठे येते म्हणते धाकट्या भावात. मी तर निब्बर कुठा असे कीर्तनकारांना आई बाप जवळ पाहिजे. मी आईबद्दल कामून बोलतो, ही पठ्ठ्याची आई माझ्या आश्रमात आहे. विठ्ठल खरं इमानदारीनं सांगा, महिला सोडून इमानदारीनं सांगा. खोटं बोलायचं अजिबात कारण नाही. आई बापाचे पाय कोण पडते, विठ्ठलाची शपथ खरं सांगायचं. वर हात करावर कोण आईची सेवा करतं इमानदारीनं. जर तुम्ही खोट्याने वर हात केला तर मारुती राहतो पाहून घे. आई बापाचे कोण पाय पडते. 4 लोक. धन्यवाद बाबा. आई बापाची सेवा करणार, लक्षात ठेवा. हे बाकीचे वर हात नाही केले, बायकाची सेवा करणार. जे देव जे बायको जशी जशी म्हणली तशी आई. माऊली ज्ञानेश्वर मध्ये सांगता, अरे हनी लज्जान देखे परापुवाद नाही गे. सुंदर बोल आहे. चित्त श्रीचे श्रीचे छंदे तसे माकर गारुड्याचे जसे होय. ज्ञानोबा माऊली सांगतात महाराज. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बिरबलचा राजाचा दरबार भरला. आता बिरबल म्हणजे हा ब्राह्मण होता, राजा बादशाह मुसलमान होता. पण बिरबल दररोज बादशाह येण्याच्या अगोदर दरबारामध्ये यायचा. पण एक दिवस उशीर झाला तो बादशाह म्हणतो, क्यों बोले बिरबल? बोले क्या राजन? बोले तो कितने बजे दरबार में आते? बोले 10 बजे. आज कितने बजे? बोले 1 बज गए. बोले क्या कर रहे थे? बोले हमारी जो बीबी है ना औरत, उसका थोड़ा काम था, सब्जी लाने की थी. बोले शर्म नहीं आती? इतना बड़ा आदमी और औरत का सुनता. अरे जो औरत का सुनता बोले वो इंसान नहीं है. तो म्हणला राजा बायकोचं कोणी ऐकत नाही, मला दाखव बरं असं जगात. तर राजाने मिटिंगच भरवली. भाऊ अशी मिटिंग भरवली आणि राजाने दौंडी दिली, सगळं गाव बोलवलं. आणि राजाने सांगितलं, जो बायकोचं ऐकत नाही म्हणले, जो बायकोचं ऐकतो म्हणले त्याने उजव्या रंगामध्ये उभा राहावं. जो बायकोचं ऐकत नाही त्याने डाव्या रंगामध्ये उभा राहावं. जो बायकोचं ऐकतो म्हणले त्याला म्हणले 1 जिलेबीची काडी बक्षीस, आणि जो ऐकत नाही त्याला 10 लाखाचा घोडा बक्षीस. पण म्हणले जर खोटं बोलायचा प्रयत्न केला तर मी त्याला त्या ठिकाणी मारून टाकी, असा कायदा. सगळे डाव्याचा रांग उजव्याचा रांगीत नको म्हणलं. आपण बायकाचं ऐकतो, कशाला उभं घेणं देणं तिकडे उभा राहायचं. जर तिकडे उभा राहायचं शहाणपणा केला तर राजाला कळायला सगळी डाव्याचा रांगी म्हणजे बायकाच्या ऐकणारे. पण एक अतिशहाणा होता, तो डाव्या रांगात उभा राहिला. राजा म्हणले का उंडरी म्हणले माझी बायको म्हणली गर्दीत घुसत नको जाऊ. तर म्हणले जाऊ दे. तो बायकोच ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. सगळ्यांनी जिलेबीचे काड्या नेल्या आणि याला एक घोडा द्याला, तांबडा घोडा. काय म्हणले तो बायकोचं ऐकत नाही, तुला बक्षीस. घरी गेला, बायकोला म्हणतो पठ्ठ्याने घोडा आणला जिंकून. हो म्हणले मी म्हणले 10 लाखाचा घोडा आणला. ते म्हणले लाल आणला म्हणले, मग पांढरा का म्हणले आणला? आता जातो म्हणले. पडतच गेला. राजाला म्हणतो राजे साहेब म्हणले हे घोडा नको म्हणले, पांढरा द्या. राजा म्हणला जिलेबीची काडी घेऊन रस्त्याला लाग. विषय कळला का? बायकोचं ऐकणार सगळं जग है. जिसने माँ बाप की सेवा किया उन्हें भगवान की सेवा किया महाराज. अरे कलियुगाच्या तुरे गाठ्यात पाहिजे नाही बरं का. अरे कलियुगाच्या तुरे भल्या माणसा जन्म माझा बीताला तू विसरला कसा. जन्म माझा बीताला तू विसरला कसा. 9 महिने तुला सांभाळीने
घरात कशी घुसली बायको आवसा जन्म माझा भिकाया तू विसरला कशा वचनाई बाबाचे तो वचनाई बाबाचे तो निवडू नको मानवा तू सत्याने कुठं चालला असेल बरी होता एवढ्या माणसातून जर उठून चालला तिचं कायच काम असं एवढं आता साधी डेरी गेली यार एक म्हणून ते येऊन सांगतो राग नका येऊ देऊ देवाशी पण माझ्या कीर्तनात चमत्कार आहे जर कोणी उठून गेलं घरातून त्याच्या रात्रीतून बरं वाईट झालं त्याचा जिम्मेदार मी नाही म्हणजे बात कीर्तनातून उठायचं आणि कल्पना करा कीर्तनात उठणं घरी केलेलं पाप इथं जळून जातं तयाच्या चिंतने तरतील दोषी पण कीर्तनात उठून गेलेलं पाप कोण्याच जन्मात जात नाही कल्पना करा बरेच लोक कीर्तन मिळाले काही लोक म्हणजे कीर्तनाची ऐशी कशी पण मुसलमान बाबा कसा आहे पाहायला तरी चला खरोखर मी तुम्हाला मुसलमान वाटतो का हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान कोण हिंदू कोण मुसलमान तुम्हाला आज एक तुमच्याकडे मुद्दा मांडतो वारकरी संप्रदायामध्ये आजच मुसलमान कीर्तन करतो हा फॅड तुमच्या डोक्याकडून काढून टाका वारकरी संप्रदायामध्ये आमची वंशावळ आहे राम अवतारापासून आमचा नंबर आहे मुसलमानाचा वारकरी संप्रदायामध्ये राम अवतारापासून तुम्हाला माहिती राम अवतारामध्ये कोण रामायणकार होता शेख येऊन हरिदास हा रामकथा करणारा होता राम अवतारामध्ये शेख येऊन हरिदास कृष्ण अवतारामध्ये लतीफ मोमीन मुसलमान माऊलीच्या काळामध्ये जमाल कमाल शेख कबीर तुकाराम महाराजच्या काळामध्ये शेख मोहम्मद माऊली श्रीगोंदा आणि आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ताजुद्दीन बाबा काहीच कौतुक करायचं काम तुम्हाला अरे हरी हरा भेद 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 हरी हरा चाल कोणचे असं पण शब्द चांगले आहे ना चालेल काय करायचं समजले होते देवाची शपथ मला 200 गाणी येते देऊ कॉलेजमध्ये पहिलाच नंबर यायचा माझा त्याच्यामुळे ऑल महाराष्ट्रामध्ये आपला आवाज आहे जिसका दुनिया में आवाज नहीं उसका आवाज नहीं मला बिन स्वर कीर्तनकार म्हटलं की त्याच्या नळटीच घोट घ्या वाटतं हे गे काही काही कीर्तनकार आवाज पण नाही हातात बिना गठोड उभा राहिला आपकडे जाणार कशाला उभा राहिला आवाज होणार दुनिया में कल्पना करा मला काही गाता येत नाही पण मला फक्त संगीताची आवड आहे महाराज आणि संगीताचा जन्मच मुसलमानाच्या घरी झालेला आहे हे जे तुम्ही गातात ना याचा जन्म कुठे झाला मुसलमानाच्या घरामध्ये संगीताचा जन्म वाद्य कला खासा घराण्यामध्ये कल्पना करा
आज मी भारत देशामध्ये 3 मुसलमान जन्माला आले. गुणवान त्याचा नंबर कोणी काटला नाही भारतात. रशीद खान, बिस्मिल्ला खान आणि जाकीर हुसेन. सोड द्या. काय देव कोणाला काय देईल हे सांगता येणार नाही महाराज. हो, अरे विद्वान होणं हा पुट्टीचा खेळ, पण आवाज ही नैसर्गिक देणगी आहे. देव सगळ्याला सगळं गुण देत नाही. काय अभ्यास देतो पण आवाज आणला ते झाडके पत्ते. काही काहीचे आखे गाथे मुखदगत आहे. ज्ञानेश्वरी मुखदगत आहे. 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र मुखदगत आहे, पण भजनामध्ये आवाज नाही. आता पाकवाज तसंच आहे, पण ह्या भावाला सगळं येतं. देव असं करतो, काहीला वाजवता येते तर लावता येत. फार मोठा अवघड गोष्ट आहे. त्याला काहीला लावता येते तर वाजता येत नाही. एक जणाला वाजता येत नाही, लावता येत नाही, पण त्याला कळतं ते खालून हान, वरून हान, इकून हान, अशी कला आहे. मी काय म्हणलो, गायन जे आहे हे गायन. अरे संगीत ईश्वर की शक्ती है, हार सुर में बसा है राम, रागी गाने लगे रोगियों को मिले आराम. गायन शक्ती फार कठीण आहे महाराज. माझिया बोबडिया बोला, 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 माझिया बोबडिया जीवन में भगवान ने सब कुछ दिया. जिसको खुदा ने आवाज दिया उसको सब दुनिया दिया. जिसको आवाज नहीं दिया उसको कुछ नहीं दिया. कितना सुंदर बजाते हो. तुम्हाला चांगलं लागतं की काय लागला करा. हे बाय म्हणते ना असं एवढं तो का म्हणून घेऊ राहू कोटावानी कोटावानी खाली वाडा इकडं वाडा इकडं वाडा. हिंदू धर्माला इथंच फार मोठी शोकांती घेऊ. काय एक उदाहरण सांगतोय तुम्हाला लक्षात ठेवा महाराज. नामदेवासारखं कोणाला नाचता आलं नाही, जनाबाईसारखं कोणाला गाता आलं नाही, आणि तुकोबारासारखी अभंग कोणाला जमले नाही. काय त्या नामदेवाला नाचावं. आताचं नाम आहे कुठं नाच नाही सांगितलेलं बरं. नारी ना नारी नारी ना नरे 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 ना नार नार
नरे नारायण कुठं नाचून ते सांगितलं. नामदेव काय नाचव, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचू गाऊ कीर्तन माऊ सांगलं मा नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप. कीर्तनामध्ये नाचा लक्षात ठेवा. ती जनाबाई काय गायन केलं जनाबाई, आताची जनाबाई. आता नाव तर म्हणले गंगूबाई घरात प्याला पाणी नाही, नाव तर म्हणले शांताबाई भांडणाला दम नाही, नाव तर म्हणले निर्मलाबाई आंघोळीचा पत्ता नाही, नाव तुमले गंगाधर आंघोळी महिनाभर, नाव तुमले पंढरीनाथ आणि तिसरा पारा चला फुटाने खात. आता काय नावाला किंमत आहे. जनाबाई लागली दळायला. भगवान बोलले देव आले जने किती चांगलं गाणं म्हणते, एकदा गाणं म्हणजे नाही मी तुला दळू लागतो. जनाबाई म्हणले देवा मी गाणं म्हणते पण माग कोणी म्हणाला. भगवान म्हणले मी आहे ना. देव म्हणले माझ्यासारखंच म्हण. हो जनाबाई काय म्हणले मी पुढं म्हणते देवा तू माग म्हण. जनाबाईने सुरू केलं गाणं. कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी